परीक्षा सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेमध्ये चर्चा. नवविधेयक पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम नाही. लोकसभेमध्ये चर्चेवेळी प्रियंका गांधींचा हल्लाबोल. तर पेपरफुटी मागे भाजपचाच हात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप. विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं थांबवा. विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करणार. अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. तर अटक केलेल्या सर्व अल्पवयीन मुलांना तत्काळ सोडण्याचेही आदेश. नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आंदोलन काळात दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांवर खासदार कंगना रानौत बरळल्या. कंगनाकडून जेनझीचा जनरेशन गटर उल्लेख. विरोधकांकडून टीकेचे झोड. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. सोमवारी अमित शहांच्या भेटीनंतर काल सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. गेल्या आठवड्यात पवारांनीही घेतलेली मोदींची भेट. मुसळधार पावसानं नागपूर शहराला झोडपलं. मंगळवारी अवघ्या 7 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. आजही ऑरेंज अलर्ट. नागपुरातील शाळा कॉलेजेसना सुट्टी. आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. मराठा आरक्षण आंदोलनाला 3 वर्षे. मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये बोलावली बैठक. पत्रकार परिषदेमध्ये कोणती घोषणा करणार याकडे लक्ष. साईनगरी शिर्डीमध्ये आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस. मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गाणगापूर, अक्कलकोट, शेगावही भाविकांनी फुललं.